हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 10. अध्यायाचं नाव आहे विभूती योग. आपण आज 12 आणि 13 हे श्लोक वाचायला एकत्रित आहेत. ते वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 12 आणि 13. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवं अजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं च एव ब्रवीषि मे. भाषांतर. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परमपवित्र, परम सत्य आहात. अर्जुन हे भगवंतांना म्हणत आहे, तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. तर शब्दशः अर्थ बघण्याआधी आपण जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्णांनी आत्ताच अर्जुनाला 8 पासून 11व्या श्लोकापर्यंत चतुश्लोकी भगवद्गीता सांगितली आहे आणि त्यात सगळं त्यांनी उपदेश दिला आहे की कशा रीतीने सर्व भौतिक आध्यात्मिक प्रकटीकरण भगवंतच करतात. सगळ्यांचे पालन पोषण करता भगवंत आहेत आणि भगवंतांच्या भक्तासाठी भगवंत काय काय करतात हे सगळं अर्जुनाला आत्ताच भगवंतांनी सांगितलं आहे. आणि त्याला उत्तर देताना म्हणजे भगवंतांकडून हे सगळं जाणलं आहे. तर आता अर्जुन 12व्या श्लोकापासून बोलायला सुरुवात करतो आहे. ते 18व्या श्लोकापर्यंत अर्जुन भगवंतांशी बोलतो आहे. तर हे 12 आणि 13 श्लोक आहेत, त्याचे शब्दशः अर्थ आहेत, ते बघत जाऊया. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, परब्रह्म, हे भगवंता तुम्ही कोण आहात? परब्रह्म आहात. परब्रह्म म्हणजे काय? परम सत्य आहात. परमधाम, तुम्ही सर्वश्रेष्ठ असे धाम आहात, सगळ्यांचा आधार आहात. पवित्रम परमं भवान, तर तुम्ही परम पवित्र आहात. पुरुषम शाश्वतम, तर तुम्ही शाश्वत असे पुरुष आहात. दिव्य आहात. आदिदेवम, आदी आहात, सगळ्यांच्या आधी तुम्हीच आहात. अजम, अजन्मा आहात. विभूम, विभू म्हणजे प्रचंड आकाराने मोठे किंवा सर्वश्रेष्ठ. आणि आता हा 13वा श्लोक आहे, त्यात अर्जुन म्हणतो आहे, आहुस्त्वाम ऋषया सर्वे. आहू म्हणजे म्हणतात, तुम्हाला म्हणतात. कोण म्हणतात? सर्व ऋषीगण आहेत ते म्हणतात. कोणते कोणते ऋषीगण आहेत? देवर्षी, नारद. देवर्षी आहेत लोक, जे देवर्षी आहेत ते म्हणतात तुमच्याबद्दल. नारद मुनी आहेत, तथा असित, देवल, व्यास हे सगळे ऋषी मुनी आहेत, ते तुमच्याबद्दल म्हणतात. काय म्हणतात? की अशा प्रकारे तुम्ही शाश्वत आहात, दिव्यम आहात, आदिदेव आहात, अजम आहात, विभू आहात. हे सगळं असे हे सगळे जे ऋषीगण आहेत ते तुमच्याबद्दल म्हणतात. आणि शेवटी अर्जुन म्हणतो आहे, 13व्या श्लोकाचे शेवटचे 3 शब्द आहेत, त्यात दिले बघा, स्वयं च एव ब्रवीषि मे. सगळे ऋषीगण जे बोलत आहेत तुमच्याबद्दल तेच स्वयं, तुम्ही स्वतः सुद्धा ब्रवीषि सांगत आहात. मे, मला तुम्ही तुमच्याबद्दल हेच सगळं आता सांगितलं आहे. तर आपण हे एक जाणलं आहे की अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांचा महान भक्त आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी जे काही सांगितलं आहे
त्याला तो स्वीकारतो आहे, होकार देतो आहे. तसं भगवान श्रीकृष्णांनी 10.8 मध्ये सांगितलं होतं. आपण 10.8 आहे त्याचं भाषांतर वाचूया. भगवंत म्हणत आहेत, मीच सर्व प्राकृत म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते मनुष्य माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. तर हे भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे की भगवंत सगळ्या गोष्टीचे उत्पन्न करणारे आहेत, स्रोत आहेत, उगम आहेत, हे जेव्हा एखादा व्यक्ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ऐकतो आणि त्या वैदिक शास्त्राच्या वचनांवर भगवंतांनी हे जे सांगितलं आहे त्यावर जेव्हा श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे भक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार दिव्य सेवेत भगवंतांच्या मग्न राहतो, असा व्यक्ती काय जाणतो आहे, त्यांनी काय श्रवण केलं आहे या भक्तांकडून की भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत, म्हणजेच श्रीकृष्ण हे भगवान आहेत हे त्यांनी श्रवण केलं आहे. आणि असा भक्त आहे तो भगवंतांची भक्ती दृढपणे करत राहतो. भगवंत अशा भक्ताची सेवा बघतात, प्रसन्न होतात आणि त्या भक्ताच्या हृदयात स्वतःविषयीचं जे ज्ञान आहे ते हळूहळू प्रकाशित करतात. तर आता हे जे अर्जुन 2 श्लोक बोलतो आहे 12 आणि 13, त्यामध्ये जे भगवंतांविषयी तो बोलतो आहे की हे भगवंता तुम्ही परब्रह्म आहात, परमधाम आहात, हे काही अंधश्रद्धेने तो बोलत नाहीये. हेच जे तो बोलतो आहे अर्जुन की भगवंता भवान, भवान म्हणजे काय, तुम्ही परमब्रह्म आहात, परमधाम आहात, पवित्र आहात, परमपवित्र आहात, हे सगळं तो त्यांनी अनेक जणांकडून आधीच श्रवण केलं आहे. जसे आपण हा जो 13वा श्लोक आहे त्यात वाचलं आहे, देवर्षी नारदस तथा, आणि मग पुढे असित, देवल, व्यास ह्या सगळ्या ऋषीमुनींची नावं दिली आहेत. तर आपण हे जाणलं पाहिजे की ही उगाचच अर्जुन स्तुती करत नाहीये, त्यांनी ऋषीमुनींकडून आधीच हे ऐकलेलं आहे आणि भगवंत सुद्धा स्वतःबद्दल सगळी माहिती अर्जुनाला देत आहेत. तर हे शब्द आपण समजून घेतले आहेत. तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.